नमस्कार. बात निकलेगी तो ह्या पुस्तकाच्या दृकश्राव्य अर्थात ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणाचा आज आपण एपिसोड 4 करतो आहोत. आज मी काय करणार आहे, तुमच्या माझ्या सर्वांच्या अगदी रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये असलेल्या एक 2-3 खाद्यपदार्थांचा परामर्श घेणार आहे आणि ह्या पदार्थांनी आपलं जीवन किती व्यापून टाकलंय आणि हे पदार्थ मोठे होण्यासाठी त्यांच्या अंगाची गुणवत्ता तर होतीच, पण त्याचबरोबर वापरलेल्या ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज होत्या यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून चला तर आज थोड्या खाद्य सफरीवरती निघूया. पहिला पदार्थ आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पार्ले जी. काही गोष्टी अगदी बालपणी आपल्या आयुष्यात येतात आणि शेवटच्या काळापर्यंत आपली साथ संगत करतात. त्यांचं असणं हे मग आपण गृहीत धरायला लागतो, त्या आपल्याला व्यापून टाकतात. आपण जो चहा घेतो या चहाची तोंड ओळख इंग्रजांनी करून दिली आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून प्रविष्ट झाली बिस्किटे. बिस्किट हा पावाच्या मैद्यापासून तयार झालेला एक पदार्थ होता. बिस कॉन्क्युअर अर्थात दोनदा भाजून तयार झालेला, म्हणून बिस्किट हे पावापेक्षा टिकायला उत्तम होते. प्रवासामध्ये सोबत न्यायला, रणांगणात लढणाऱ्या सैनिकांसाठी पूरक अन्न म्हणून बिस्किट प्रसिद्ध झाली. रोम आणि ग्रीक संस्कृतीमध्ये त्यांना अगदी मानाचं पान मिळालं. उच्चभ्रूंच्या न्याहारीचा भाग बनलेली बिस्किटे मेजवान्या, उच्च पदस्थांच्या सभा, स्वागत समारंभ आणि सजावट अशा सोहळ्यांमध्ये सहभागी होऊ लागली. इंग्रजांबरोबर ती भारतात आली खरी, पण तेव्हा त्या काळात ती सर्वजनसामान्यांच्या खिशाला परवडत नव्हती. ही सगळी परिस्थिती बदलायला कारणीभूत ठरले एक गृहस्थ श्री मोहनलाल दयाल. 1929चा तो काळ होता. मुंबई अजूनही विखुरलेल्या अवस्थेमध्ये होती. इडळे पाडळे या गावामध्ये काही एकर जमीन विकत घेऊन दयालांनी बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. उद्देश अतिशय सुस्पष्ट होता. उत्तम दर्जा, जिभेवर विरघळलेली तरीही रेंगाळणारी अशी चव आणि सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत. बिस्किट बनवण्याच्या आधीही मिठाई आणि फरसाण बनवण्याचा उद्योग होता, पण त्यात आता एका नव्या उत्पादनाची भर पडली. नाव ठरले पार्ले ग्लुको. चौहान कुटुंबियांनी या उत्पादनाचा वेगानं प्रसार केला. 1939 मध्ये पार्ले ग्लुकोचे नामांतर झाले पार्ले जी. या पार्ले जीने आपल्या अद्भुत अदबशीर गोडव्याने जनमानसावर अक्षरशः भुरळ घातली. मेण कागदाचे पिवळे आणि पांढरे पट्टे असलेले असे गुळगुळीत वेष्टन आणि त्याच्यावरती छापलेली गोबऱ्या गोबऱ्या गोड गालांची ही मुलगी कोण आहे? कोणाचा फोटो आहे? सुधा मूर्ती मॅडम, नीरू देशपांडे की गुंजन गुंजानिया असा खलही झाला. पण वास्तव असं आहे की 1960 साली मगनलाल दहिया यांनी काढलेलं ते एक रेखाचित्र आहे. पण ही छोटी अल्पावधीतच घराघरात पोहोचली. पार्लेच्या या छोटेखानी पॅकने शहर, राज्य, राष्ट्र एवढेच नाही तर पृथ्वीच्याही सीमा ओलांडून अवकाशामध्ये पाय ठेवण्याचा मान मिळवला. अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा येथेही उत्पादन सुरू झाले. 1980 मध्ये पार्ले जीचा जो जी होता त्याचा ग्लुकोज ऐवजी जी फॉर जिनियस अर्थात अद्वितीय असा नव्याने अन्वयार्थ लावण्यात आला. पार्ले जी आता गरिबांच्या खिशात आणि श्रीमंतांच्या मैफिलीमध्ये सन्मानपूर्वक वावरू लागले. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात,
आणि शबनम बॅगमध्ये विसावू लागले. लोकल पकडण्याची धावपळ करणाऱ्या कर्मचारी महिलांच्या पर्समध्ये पार्लेचा पुडा त्यांच्या उपाशी पोटाला आसरा देऊ लागला. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केल्यावर कॉफीच्या कपाची तो साथसंगत करू लागला. रक्षाबंधन आणि भाऊबीज या 2 सणांच्या वेळी भावा बहिणींचे अतूट बंधन अधिक सक्षम करू लागला. आज मी तीस पार्ले बिस्किट हा जगातला सर्वाधिक खपला जाणारा ब्रँड आहे. 2011 मध्ये नेल्सन रिपोर्टमध्ये त्याची नोंद झाली आहे आणि चौहान कुटुंबियांची मालमत्ता 45,000 कोटी रुपयांच्या घरात नेऊन ठेवण्याची अद्भुत किमया या छोटेखानी पुड्यानं केलेली आहे. पार्ले कंपनीने इतरही बिस्किट्स म्हणजे क्रॅक जॅक आहे, मोनॅको आहे ही तयार केली. सॉफ्ट ड्रिंक्सच्या क्षेत्रात पदार्पण करून गोल्ड स्पॉट, थम्स अप याची निर्मिती केली. त्यालाही उदंड यश मिळाले. पण कालांतराने चौहान कुटुंबियांनी ते ब्रँड इतरांना विकून टाकले. विकला नाही तो फक्त एक ब्रँड, पार्लेजी. पार्लेजीचं हे जे यश आहे हे नेमकं कशात सामावलंय? त्याच्या गोडव्यामध्ये, त्याच्या खुसखुशीतपणामध्ये, का त्याच्या छोटेखानी खिशात सहज मावू शकणाऱ्या आकारामध्ये? नाही, माझ्या मते हे इतकं ज्याला आपण वरवरचं किंवा सुपरफिशियल असं म्हणतो ना, तसं कारण नाहीये. माझ्या मते पार्लेजी हे एक प्रतीक आहे. सातत्य, साधेपणा, दर्जा, भुकेच्या वेळी इतरांची काळजी घेण्याची मानसिकता आणि प्रचंड नफ्याकडे न पाहता आपले परवडले पण जपण्याची विश्वासार्हता, या साऱ्यांचं प्रकटीकरण म्हणजे पार्लेजी. त्यांच्या मेंचट गुळगुळीत वेस्टर्नाच्या स्पर्शामध्ये एक प्रकारची आश्वासकता असते. चीन पासून इंग्लंड पर्यंत कुठेही खाल्लं तरी परिचित चवच जिभेवर रेंगाळणार याची खात्री असते. या बिस्किटाला क्रीमची मिजास नाही, आईस्क्रीमचा कोंदण नाही, मध्ये भरलेले सारण आणि 2 बिस्किटांचे युगुल अशी रचनाही नाही, जॅम नाही, पण कुरकुरीतपणा आणि गोडव्याला तोड नाही हेच खरं आहे. 1929 पासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेला हा प्रवास लवकरच आपल्या उत्पादनाची 100 वर्ष पूर्ण करेल. पण जुनाटपणाचा गंधही नसेल आणि न परवडणारी शेखीही नसेल. प्राणवायू सारखेच पार्लेजी आपले अस्तित्व आणि सार्वभौमत्व टिकवून राखून राहील, कारण ते केवळ जिभेवर नाही तर मनात रेंगाळणारे प्रॉडक्ट आहे. जिओ पार्लेजी. मित्रांनो, हे जे दुसरा विचारांक आहे हा सांगितल्यावर तुम्हाला शनिवार किंवा रविवार संध्याकाळी घरामध्ये इकडून तुम्हाला होणारी फरमाईश, शेव बटाटा पुरी खायला जाऊया, ही आठवल्याशिवाय राहणार नाही. या विचारांकाचं नाव आहे सुक्खापुरी. भैयाजी, एक सुक्खापुरी 2 रस्त्यावर उभे राहून पाऊस भुरभुरत असताना शेव बटाटा पुरी आणि पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर आस्मादिकांनी भैयाजीला जीपे केल्यावरही सौंची ही मागणी मला नेहमी बुचकळ्यात टाकते. अगं काय हे? माझा उद्गार निरर्थक, मागणी निर्लज्ज आणि देणारा भैयाजी निर्विकार. शांतपणे एक सुक्खापुरी उचलून भोक पाडून त्यात पाणी विरहित पदार्थ भरून ती सुक्खापुरी तो बाईसाहेबांच्या हातात देतो आणि ती गट्टम केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर प्राप्तम मया हे अलौकिक स्वर्गीय सुख मला दिसायला लागते. पाणीपुरी खायला घराबाहेर पडल्याचा कार्यक्रम शेवटच्या सुक्खापुरीमुळे सफल संपन्न होतो. इट्स ऑल इन अ बिझनेस. हा भैयाजीचा प्रोफेशनल अप्रोच मला थक्क करतो.
ही ग्राहक वर्गाची मानसिकता जाणून घ्यायला त्याला हार्वर्ड किंवा स्टॅनफर्ड किंवा बर्न विद्यापीठातून MBA करावे लागत नाही. तसं म्हणायला गेलं तर त्याचा हा 2% कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग असतो किंवा सायलेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. पाणीपुरी के बाद सुखापुरी मुफ्त दी जाएगी असा कुठेही छापील बोर्ड नसतो. ग्राहक आणि भैयाजी मधला हा एक अव्यक्त असा करार असतो. पोटभर खाल्लेल्या पाणीपुरीला दिलेली ही तृप्तीची पावती असते. बर, फ्री मध्ये दिल्याचं भैयाजीला दुःख नसतं, पण फ्री मध्ये मिळाल्याचा खाणाऱ्याला मात्र प्रचंड आनंद असतो. सुखापुरी खाताना तोंडातून वळणाऱ्या कडम कुडुम मध्ये फ्रीत्वाचा अंतर्नाद असतो. माणसाचा स्वभाव मोठा विचित्र असतो. निर्धारित मूल्यमापन करून वस्तू किंवा सेवा घ्यायची, पण त्याच्यानंतर एकतर मने कन्सेशन आपो किंवा और दे दो ना असे म्हणून रोखीत बोली व्यवहार करायचा. GST भरण्याचा प्रश्न नाही, पण सुखापुरी मिळाल्यावरती ग्रेट सॅटिस्फॅक्शन टू ट्रान्झॅक्शन हा एक वेगळा GSTचा अनुभव याचा प्रघात केवळ पाणीपुरीच्या ठेल्यापुरता मर्यादित राहत नाही. पंचतारांकित रुग्णालयाचं बिल भरायच्या वेळेस अत्यंत सधन सुखवस्तू रुग्ण आपतेष्टांनाही ही अशी सुखापुरीची उबळ येते. किती कन्सेशन दिले ह्यापेक्षा आपल्याला दिले ही भावना महत्वाची असते. ही अगदी भारतीय खासियत आहे. न्यू जर्सी किंवा बर्मिंगहॅम मध्ये प्रथा सुरू झाल्याचं अजून तरी माझ्या कानावर नाही. रिपीट क्लायंट कस्टमर बेस वाढवायचा तर मात्र सुखापुरी पद्धत ही आवश्यक आहे. देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये पैशाच्या आणि वस्तूच्या देवाण घेवाण पलीकडचं नातं जोडायचं तर सुखापुरी आवश्यक आहे. ती जर खाल्ली, घेतली आणि दिली गेली नाही तर चुकल्यासारखे तर वाटतेच, पण काहीतरी अपूर्ण राहिल्याची भावना मनाला ग्रासून राहते. समाधानाला संतोषाची किनार लाभत नाही. गेले द्यायचे राहुनी असा विचार भैयाजीच्या मनात आणि आता तरी देशील का हा प्रश्न ग्राहकाच्या खाऊ गल्लीत. सुखापुरी ही अशा रीतीने रस्त्यावरच्या खाद्य संस्कृतीचे प्रतीक बनून राहिली आहे. युट्यूबवर कुणाल विजयकरांच्या गोलमटोल गालांमध्ये ही ऑन डिमांड सुखापुरी विसावते आणि समाधानाने त्यांचे विस्फारलेले डोळे पापण्यांच्या आड मिटतात तेव्हा मानवी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तस्मात स्टेटसला मारू गोळी, भैयाजी एक सुखापुरी देना. मित्रांनो, आजचा जो तिसरा लेखांक आहे हा तुमच्या माझ्या घरामध्ये आबाल वृद्धांपासून सगळ्यांना अत्यंत परिचित झालेला गेल्या 25 वर्षातला आपल्या खाद्यपदार्थांमधला पाश्चात्य देशांनी केलेला शिरकाव आहे. मुंबईहून पुण्याला येत असावं, नाशिकहून मुंबईला येत असावं किंवा कुठेही हमरस्त्यावरती भूक लागल्यावरती आपण दुरून M आकाराची तांबड्या रंगाची महिरप शोधतो. M स्टँड्स फॉर दॅट मॅकडोनाल्ड. आज मला बोलायचं आहे ते मॅकडोनाल्ड आणि मेडिसिन, वैद्यकीय क्षेत्र. काही धडे आपण मॅकडोनाल्ड कडनं घेण्यासारखे आहेत असं मला वाटतं. तोच विचार आज मला तुमच्या समोर सादर करायचा आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. या घटनेला आज जवळजवळ 8 दशकं पूर्ण झाली. देशातील सर्व नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि प्राथमिक आरोग्य मिळेल अशी एक अत्यंत साधी अपेक्षा होती. स्वातंत्र्यापूर्वी 1945 साली सर जोसेफ भोरे या इंग्रजानं देशासाठी प्राथमिक आरोग्यासाठी एक त्रिस्तरीय रचना केली होती. प्रायमरी हेल्थ सेंटर, सब सेंटर आणि मग डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा स्तरावरचं सिव्हिल हॉस्पिटल किंवा तालुका स्तरावरती सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल
अशी साखळी रचली गेली. वास्तू उभ्या राहिला, पण साधन सामुग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या 2 बाबतींमध्ये लागलेले ग्रहण आज 8 दशकांनंतरही सुटल्यासारखे वाटत नाही. मी गेली 13 वर्ष 2012 पासून महाराष्ट्राच्या अंतर्भागामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरांवर लहान मुलांच्या शस्त्रक्रियांचे कॅम्प्स करतो. माझ्यासारखेच इतरही अनेक जण सेवाभावी वृत्तीने त्यांच्या फॅकल्टीमध्ये शिबिरे आयोजित करतात. पण ह्या सगळ्यामध्ये सुसूत्रीकरण, विस्तारीकरण आणि ज्याला एक डिफाईन्ड पॅटर्न रिपिटेशन हे आणणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर वैद्यक विश्वाच्या विस्तारासाठी व्हायलाच हवा. आज मी आपल्या महानगरांमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यक सुविधा या कधी पाश्चात्य देशांहूनही सरस आहेत. अफोर्डेबिलिटी, अवेलेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी या तिन्ही एकारांत निकषांना पुरे पडणारे आहेत. पण तालुका, गावखेड्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये भयान परिस्थिती आहे. मुंबईपासून इनमीन 50 किलोमीटर आपण लांब गेलो ना की हे वास्तव मला टोचायला लागतं. उपलब्धता, सातत्य, दर्जा आणि परवडणे या सगळ्या अपेक्षांना तडा जातो आणि मग उरतं एक भीषण दुर्दैवी वास्तव. देश स्वतंत्र होऊन 8 दशके झाल्यावरही आमच्या नागरिकांना आरोग्य पुरवण्यात आम्ही अपयशी ठरलो. हे अपयश गरीब नागरिकांचं नाही, तर हे आरोग्य व्यवस्थेच्या वितरणाचं आहे. इट्स द फेल्युअर ऑफ द सिस्टीम. याला कोणताही राजकीय पक्ष जबाबदार नाही, पण सिस्टीमनी आम्ही ही गंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत नेण्यात आजतागायत अयशस्वी ठरलो आहोत हे मान्य करायलाच हवे. भोर मॉडेल आता उपयोगी नाही हेही मान्य करून नवे पर्याय अधिकृतपणे स्वीकारण्याची ही वेळ आहे. विशेषतः कॅन्सरचं निदान, माता आणि बाल संगोपन, वृद्ध शुश्रूषा तसेच मधुमेह हे जे 4 प्रमुख मुद्दे आहेत, विच आर जायंट किलर्स ऍक्च्युअली, यांच्यावर नव्याने विचार व्हावयास हवा. आमची इतरत्र कुठेही शाखा नाही हा बोर्ड आता इतिहास जमा झालाय. या उलट चितळे एक्सप्रेस, येवले चहा यांच्या ठिकठिकाणी शाखा आणि उपशाखा विस्तारलेल्या आहेत. हे नवं फ्रँचायझीज मॉडेल आहे. काही रक्कम रॉयल्टी आणि काही भाडे तत्वावर आपली व्यवस्थापन पद्धती, आपली उत्पादने आणि आपली सेवा यांची उपलब्धता ठिकठिकाणच्या ग्राहकांना उपलब्ध करून देणे ही पद्धत. आणि ह्याचं सर्वोत्तम मॉडेल जर तुम्हाला पाहायचं असेल तर मॅकडोनाल्डचा अभ्यास करायला हवा. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एक्सप्रेसवेवर, शहरात, गावात तुम्हाला ही परिचित लाल पिवळी एम ची महिरप दिसली की आपल्याला उत्तम दर्जाचा, स्वच्छ, परिचित चवीचा बर्गर एका विशिष्ट मूल्याप्रत मिळेल याची ती एक खातरजमा असते. मॅक म्हणजे उत्तम दर्जा, चव आणि सातत्य यांची विश्वासार्हता, उपलब्धता, परवडलेपण, उत्तम निर्मितीची हमी, ग्राहकांचा विचार आणि कमीत कमी वेळात सेवा देण्याचा केलेला प्रयत्न, भांडवल आणि फायदा यांचा समयोचित मेळ आणि तंत्रज्ञानाची धरलेली कास या सगळ्यांचं सार म्हणजे मॅकडोनाल्ड. वैद्यक सेवेमध्ये आजमितीस कॉर्पोरेटायझेशनचं जाळं पसरलेलं आहे. पण यांनी होतंय काय की वैद्यक सेवा मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग आणि गरिबांपासून दूर जाते आहे. विमा अपरिहार्य आहे, पण आजमितीस अपुरा पडतोय. त्या सेवेमध्ये सातत्य नाही. आणि मग शहरी आणि ग्रामीण दर्जाच्या वैद्यकीय सेवेमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो आहे. मॅकचं मॉडेल कमीत कमी वेळात सेवा दूरवर पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल. गावोगावी पसरलेल्या शाखा आणि ज्याला इंग्रजीमध्ये
हब अँड स्पोक मॉडेल असं म्हटलं जातं, त्याचा वापर करून जिल्हा आणि शहरी रुग्णालयाशी आपल्याला संलग्नित करता येतील. टेलिमेडिसिनची मदत होईल. वैद्यकीय सल्ला आणि प्रत्यक्ष शुश्रूषा देणे या दोन दूरवरच्या गोष्टी असतील, पण सल्ला देणारा अतिउच्च विद्याविभूषित डॉक्टर हा कदाचित मुंबईमध्ये असेल आणि प्रत्यक्ष सेवा देणारा डॉक्टर हा मात्र रुग्णाच्या शेजारी त्याच्या खेड्यापाड्यामध्ये असेल. मोबाईल हेल्थ केअर त्या युनिट्सनाही बळकटी आणता येईल. वैद्यकीय सेवेतील मानवी संपर्काचं महत्त्व, माणुसकी आणि नीतिमत्ता या नव्या मॉडेलमध्ये जपण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, पण ते अशक्य नाही. चाकोरी बाहेरचा विचार हा खरं तर यापूर्वीच व्हायला हवा होता, पण ठीक आहे. इट्स नेव्हर टू लेट टू मेक अ गुड बिगिनिंग. मी जेव्हा मॅकडोनाल्ड्समध्ये जातो तेव्हा मॅकडोनाल्डच्या दुकानाबाहेर लाकडाच्या बाकड्यावर बसलेला रोनाल्ड मला फार आवडतो. हसरा, चिंतामुक्त आणि अगदी ऐस पैस रेलून बसलेला असा तो रोनाल्ड. आरोग्याच्या बाबतीत चिंतामुक्त होऊन आरोग्य केंद्राच्या वेटिंग मध्ये असा बसलेला भारतीय नागरिक मला कधी बरं दिसेल?